पण एक लास्ट मोमेंटला असं झालं, सगळंच कसं चांगलं होईल ना, तो चालू दे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आता माझ्या आजूबाजूला बघू शकता, आम्ही अजूनही भक्त निवासमध्ये होतो. आता आम्ही चेकआउट केलेला आहे आणि कालचा म्हणजे काल रात्रीचा आम्ही एक हॉल्ट घेतला होता इकडे, कारण की आज आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. सो आता आम्ही कुठे चाललोय, कुठल्या ठिकाणी चाललोय, तुम्हाला तिथे आता आम्ही घेऊन जातो. तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तिकडे गेल्यानंतर नक्कीच कळेल आम्ही कुठे चाललोय. सो चला तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर. सो तुम्ही आता बघू शकता, आम्ही आलो आहोत कारंजा लाड इथे, ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी यांचा जन्म झाला. तो हा वाडा माझ्या मागे तुम्ही बघू शकता. ह्या वाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. गुरुचरित्रातला 11वा अध्याय जो आहे त्यामध्ये जसं वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे स्वामी महाराज इथे जन्मले होते. सो चला बघूया. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच टेंबे स्वामी महाराज भाद्रपद 1827 मध्ये कारंजा येथे आले. हटोटीपुरा येथील हनुमान मंदिरात ते 2 दिवसाच्या वास्तव्यास होते. कारंजा येथील काळे कुटुंबियांच्या घराण्यात श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचा जन्म झाला. काळे यांचा हा वाडा काशी येथील काळे कुटुंबीय यांचे मुनीम जे होते त्यांचं आडनाव घोडे, ह्या घोडे गृहस्थांना हा वाडा विकला गेला. हा वाडा गुरु मंदिराच्या अगदी मागच्या बाजूलाच आहे. ज्यावेळी टेंबे स्वामी कारंजामध्ये होते त्यावेळी त्यांनी या वाड्यातील उजव्या बाजूच्या वरच्या माडीवर एक रात्र वास्तव्य केले होते. त्या रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी टेंबे स्वामी महाराजांना साक्षात दर्शन दिले आणि माझे वास्तव्य येथेच आहे असे सांगितले. तिथल्या एका भिंतीवर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या छायेसारखी आकृती दिसत होती आणि याच भिंतीमुळे महाराजांच्या जन्मस्थानाचा शोध लागला. अगदी 500 ते 550 वर्षापूर्वी झालेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मस्थान टेंबे स्वामी महाराजांनी शोधून काढले. या इथे आपल्याला श्रींच्या पादुकांचे आणि त्यांच्या बालमूर्तीच्या फोटोचे दर्शन घेता येते. हा वाडा 4 मजली आहे. त्याचबरोबर जमिनीखालीही 3 भुयारी मजले आहेत. वाड्याच्या भिंती एखाद्या किल्ल्याप्रमाणे 6 फूट रुंदीच्या आहेत. यामुळेच कदाचित वाडा आजही सुस्थितीत आहे. वाड्याच्या आतमधील बांधकाम नक्षीकाम हे काष्ठशिल्पाचे आहे. ज्यावेळी श्री नृसिंह सरस्वती स्वामी संन्यास घेऊन काशीला जात होते त्यावेळी त्यांच्या आईंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वामींनी घरातल्या एका भिंतीवर गंध शिंपडले आणि आपल्या आईला सांगितले की आपल्याला ज्या वेळी मला पाहण्याची इच्छा होईल त्यावेळी शुद्ध अंतःकरणाने आणि प्रेमपूर्वक दृष्टीने या भिंतीकडे पहा, तुम्हाला मी दिसेन. ज्या भिंतीवर स्वामींनी गंध शिंपडले होते त्या भिंतीला श्री नरहरी आणि त्यांचं नाव नरहरी म्हणून त्या भिंतीला नरहरींची गंधाची भिंत असेही म्हटले जाते. स्वामींचा जन्म कोणत्या स्थानी झाला याची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी करून टेंबे स्वामींनी येथील एका विशिष्ट ठिकाण निवडले आणि हेच स्वामींचे जन्म ठिकाण आहे हे निश्चित केले. त्याचबरोबर ती जागा विकत घेऊन तेथे श्रींचे मंदिर बांधावे असे ठरवले. याच कार्यासाठी कारंजा येथील काही लोकांची एक समिती सुद्धा नेमली होती.
परंतु समितीच्या कार्याला यश न मिळाल्यामुळे त्यांनी तिथल्या ग्रामस्थांना या जागेत एका महान सत्पुरुषाचा जन्म झाला आहे व तुम्ही याच जागेवर एखादी तुळशी वृंदावन बांधून त्याची अखंड पूजा करावी, सद्गुरूंची कृपा होईल असे सांगितले होते. त्यानंतर काशीतील पंचगंगेश्वर मठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती म्हणजेच लीला दत्त यांनी 1934 साली वाड्यासमोरील मोकळी जागा जी आहे ती विकत घेऊन तिथे मंदिर उभारले व श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि श्रींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केली. आता ह्या ज्या निर्गुण पादुका आहेत त्यांची एक कहाणी आहे. 1920 किंवा कदाचित 1921 साली ज्यावेळी लीला दत्त स्वामी गाणगापूरला श्रींच्या दर्शनासाठी गेले असता श्रींच्या आदेशानुसार त्यांना, म्हणजे आदेशानुसार इन द सेन्स त्यांना दृष्टांत झाला, दृष्टांतानुसार ते काशीला आले व श्रींच्या निर्गुण पादुका प्राप्तीसाठी सतत 5 दिवस त्यांनी अनुष्ठान केले होते. पादुका मिळाल्यानंतर, पादुका प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी हे अनुष्ठान सतत 12 वर्षे चालू ठेवले. 1934 साली ज्यावेळी कारंजामध्ये मंदिर बांधणीचे काम चालू होते त्यावेळी श्रींच्या पादुकांबद्दलचा आदेश त्यांच्या ध्यानी आला आणि त्यानंतर श्रींच्या निर्गुण पादुकांचीही मंदिरामध्ये स्थापना करण्यात आली. मंदिराबाहेर असलेला हा जो प्राचीन वटवृक्ष आहे श्रींच्या जन्माच्या, त्यांच्या बालपणीच्या आणि इतर अनेक घटनांचा जिवंत साक्षीदार आहे. तुम्ही बघू शकता आता आपण त्या वास्तूमध्ये आहोत ज्या वास्तूमध्ये साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला. ह्या वास्तूमध्ये स्वामींनी 11 वर्ष वास्तव्य केलं. त्यानंतर ते इथून काशीला गेले संन्यास घेऊन. तर ह्या वास्तूमध्ये त्यांचं 11 वर्ष वास्तव्य होतं. त्यांचा जन्म इथे झाला. तुम्ही विचार करू शकता ह्या वास्तूमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. ज्या ठिकाणी ते लहानपणी खेळले, बागडले, लहानाचे मोठे झाले, त्यांच्या आईने त्यांना ह्या ठिकाणी किती भरवलं असेल, त्यांचे किती लाड पुरवले असतील, त्यांच्या मित्रांबरोबर ते किती खेळले असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत. ही वास्तू खरोखर इतकी अप्रतिम आहे आणि पवित्र आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतः इथे याल त्यावेळीच त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. पण खरोखर जर का जे कोणी दत्तभक्त आहेत त्यांनी ह्या ठिकाणी येऊन एकदा तरी नतमस्तक करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. हे खरोखर तुम्ही करा, कारण की हे केल्यानंतर जो अनुभव येईल तो अनुभव हा स्वतः घेण्यासारखाच आहे. श्री स्वामी समर्थ. फोटो कुठला माहितीये? त्याची भिंत आहे ना, त्या भिंतीचा फोटो त्यांनी इथे काढून लावलेला आहे म्हणजे दर्शन घेण्यासाठी. आणि इकडे ह्या फोटोमध्ये स्वामी दिसतात. म्हणजे जेव्हा बाळ झाले होते तेव्हा त्यांच्या मुखातून पहिला म्हणजे ओमच बोलले होते ते, आणि मुंज होईपर्यंत ते ओमच बोलत होते, बाकीचं काही बोलत नव्हते. तर हा तो फोटो आहे, खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर मग हा जो तुळशीचा कट्टा तुम्हाला दिसतोय ना, हा स्वामींच्या आईने लावला होता. आणि बघा किती सुंदर आहे आणि किती मोठा आहे. व्हिडिओमध्ये किती कव्हर होतोय माहिती नाही, पण खूप मोठा आहे हा.
भाजलेले आहेत. फ्राय एकही नाही आहे, हे सगळे वाळूमध्ये भाजलेले आहेत. मी फुल कंटाळलेली फुल. आणि मग असाच कॅमेरा आम्ही असा फिरवतो. आणि आम्ही उचललेला चहा पाहिला. ऍडव्हान्टेज पण घेतला आणि एक गोष्ट खाता खाता 3, 4, 5 वेळा खाल्ल्या. ही बघा, ही ना शेगावची कचोरी आहे आणि एवढी फेमस कचोरी आणि गरम गरम आलेली आहे आणि आम्ही आता ट्राय करतोय. तर आता हे बघा कशी आहे, कशी आहे काकी? छान आहे. आतले चपी चलो मी पण ट्राय करते. पकड. बस, सो आता मी पण ट्राय करते. चला. दर्शन वगैरे खूप सुंदर झालं आणि आम्ही वेळेत आलो त्या टायमावरती. आमची ट्रेन होती 6:20 ला आणि आम्ही आलो 4:30 म्हणजे 4:45 पर्यंत आम्ही आलो. पण आल्यानंतर इथे आम्हाला कळालं की आमची ट्रेन ऑलमोस्ट 6 ते 7 तास लेट आहे. इंडिकेटर वरती दिसलं आम्हाला. आणि ट्रेन आहे 12:30 ची आणि 5:45 वाजल्यापासून आता बघा वाजलेत 5:45 वाजलेत, 1 तास झालाय. आता अजून आम्हाला 12:30 पर्यंत काढायचंय. तर आम्ही विचार केला की इथे एक वेटिंग रूम असते प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती, तर तिथे आपण थांबूया. सो तिथे काही चार्जेस होते ते थोडे पे केले, जास्त चार्जेस नसतात. पर पर्सन 15-20 रुपीज असतात, ते पे केलेले आहेत. लहान मुलांचे त्याच्या हाफ असतं. आता तिथे आम्ही थांबलेलो आहोत. पण बघा ना, ट्रेन जर लेट आहे तर हे आधी इन्फॉर्म करणं किंवा मेसेज येतो आपल्याला, तर ते काही न होता आम्ही म्हणजे आम्हाला नाही काय कळालं तेव्हा, इकडे आल्यानंतरच डायरेक्ट कळालं. सो आता वेट करतो, एकदा ट्रेन मध्ये बसलो की नक्कीच तुम्हाला कळवू आम्ही. पण प्रवास आजचा खूप सुंदर झालेला आहे. देवदर्शन पण छान झालं, येताना पण प्रवास चांगला झाला, जाताना पण चांगला झाला. पण एक लास्ट मोमेंटला असं झालं, सगळंच कसं चांगलं होईल ना. तो आता तुम्हाला आमची वेटिंग रूम दाखवते आतमधून आणि मग डायरेक्ट आपण ट्रेन मध्ये बसल्यानंतर भेटूया. सो चला. फ्रेंड हा ओके. खेळ अशी गर्दी तुम्ही माझा अवतार बघू शकता. अजूनही आम्ही कुठे आहोत, आम्ही अजूनही शेगावला आहोत. जसं की तुम्हाला मी सांगितलं, ट्रेन लेट झाली होती. आता 2 वाजलेत तरी अजून ट्रेन नाही आलेली आहे. लेट्स सी आता ट्रेन किती वाजता येते. एवढी झोप आली ना, तुम्हाला मी टायमिंग दाखवते. म्हणजे हे बघा, म्हणजे 2 वाजायला आलेत. लेट्स सी सगळे थांबले, जे कोण शेगाववरून म्हणजे आमच्या इकडे कल्याणला उतरणारे आहेत, त्या रूटला जाणारे ते सगळे थांबलेले आहेत. आणि लेट्स सी ट्रेन कधी येते. सो आली की नक्कीच तुम्हाला दाखवते. सो बाय. फायनली बाबा आमची ट्रेन आलेली आहे आणि टायमिंग तुम्हाला दाखवते. टायमिंग तुम्ही बघू शकत, 2 वाजून 10 मिनिटं झालेली आणि ट्रेन आत्ता आलेली आहे. बरोबर क्लॅप करायला पाहिजे. खरोखर तिथपर्यंत तरी आली ती. So, चला आली तरी आता आम्ही बँक The next day.
नमस्कार मंडळी, आता सकाळ झालेली आहे. ऑलमोस्ट आता आम्ही पोचणार आहोत. 10:10. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. घरी येऊन फ्रेश झालो, थोडासा आराम केला आणि मग तुमच्याशी डायरेक्ट मी इव्हनिंगला आता कनेक्ट होत आहे. सो मला व्हिडिओचा एंड करायचा होता, पण एंड मी केला नव्हता बाहेर, तर एंड करण्यासाठी म्हणले आता आपण बोलूया. सो आमचा प्रवास खूप सुंदर झालेला आहे. शेवटी थोडा ट्रेन लेट असल्यामुळे तरी सुद्धा आम्ही वेटिंग रूम मध्ये मजा केली, मुलांनी आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी. आणि कृष्णाला त्याच्यामध्ये एक नवीन फ्रेंड भेटली, जी नियर बाय आमच्या इथेच राहते आणि थोडी ओळख निघाली तिच्याबरोबर, तिच्या पॅरेंट्स बरोबर. सो छान वाटलं. ते फॅमिली पण खूप सुंदर होते आणि प्रवास सुद्धा सुंदर झाला. देवदर्शन तर काही सांगू तुम्हाला, म्हणजे खूपच सुंदर झालं. जास्त गर्दी नव्हती, काही नव्हतं आणि श्रावण होता, त्याच्यामुळे मनाला एवढं छान वाटलं ना. असेच छान ट्रिप तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळतील अजून. सो आता मी हा व्हिडिओचा इथेच एंड करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.